सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 फेज यूपीएस साठी वरील सर्व प्रयोग कसे करायचे ते शिकूया। उद्देश्य, या व्हिडिओच्या शेवटी आपण हे करण्यास सक्षम व्हाल। 1. 3 फेज यूपीएस च्या समोर आणि मागील पाऊंड कंट्रोल्स आणि इंडिकेटर्स ओळखणे। 2. इनपुट आणि आउटपुट व्होल्टेज मोजणे। 3. लॅम्प लोडची वापर करून लोडची तपासणी करणे। हे प्रात्यक्षिक करण्यासाठी लागणारी साधने आणि उपकरणे गोळा करूया। ट्रेनीज टूलकिट 1 सेट। 2. 3 फेज यूपीएस ऑपरेटिंग मॅन्युअल सह 1. डिजिटल मल्टीमीटर प्रोब सह 1. सेफ्टी ग्लव्स 1. कापसाचा वेस्ट 1. इनकॅन्डेसेंट 230 वोल्ट 100 वॉट 3. पेंडेंट होल्डर 3. कनेक्टिंग वायर्स आवश्यकतेनुसार। हुकअप वायर्स आवश्यकतेनुसार। सुरक्षिततेच्या खबरदारी। स्टेप 1. इनपुट सप्लाय कनेक्ट करण्यापूर्वी अर्थ कनेक्शन महत्त्वपूर्ण आहे, म्हणून योग्य अर्थ कनेक्शन सुनिश्चित करा। स्टेप 2. यूपीएस बंद केल्यानंतर कॅपॅसिटर डिस्चार्ज होण्यासाठी यूपीएस उघडण्यापूर्वी 5 मिनिटे प्रतीक्षा करा। स्टेप 3. इन्व्हर्टर चालू असताना टर्मिनल ब्लॉक कव्हर उघडे ठेवू नका। प्रक्रिया। टास्क 1. समोरील आणि मागील पॅनल कंट्रोल्स ओळखा। स्टेप 1. यूपीएस चे स्पेसिफिकेशन्स नोट करा आणि रेकॉर्ड करा। रेअर पॅनल मध्ये सामान्यतः इनपुट पॉवर कनेक्शन्स असतात, जिथे यूपीएस मुख्य पॉवर सप्लायशी जोडलेले असते। स्टेप 2. सर्व इंडिकेटरसह यूपीएसचे पुढील पॅनलचे चित्र काढा आणि स्विच करा। समोरच्या पॅनलमध्ये अनेकदा डिस्प्ले स्क्रीन किंवा एलसीडी पॅनल असते, जे यूपीएस बद्दल महत्वाची माहिती प्रदान करते, जसे की इनपुट किंवा आउटपुट व्होल्टेज, करंट लोड, बॅटरी स्थिती, अलार्म आणि सिस्टम स्थिती। स्टेप 3. समोरच्या पॅनलवरील प्रत्येक इंडिकेटर आणि कंट्रोल ओळखा आणि टॅब्युलेशन मध्ये निरीक्षण करा। सिरियल नंबर 1. इंडिकेटर आणि स्विचचे नाव। इनपुट सप्लाय इंडिकेटर। कार्य: हे सूचक एक एलईडी सूचक आहे, जे इनपुट पॉवर सप्लायचे 3ही फेजेस उपस्थित असल्याचे सत्यापित करते। 2. ऑनलाइन इंडिकेटर। या मोडमध्ये मुख्य सप्लाय उपस्थित असतो आणि यूपीएस सतत येणाऱ्या एसी पॉवरला डीसी आणि नंतर परत एसी मध्ये रूपांतरित करते। कनेक्ट केलेल्या उपकरणांना स्थिर आणि नियमन केलेले आउटपुट व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी प्रदान करते। 3. ऑन बॅटरी इंडिकेटर। जेव्हा ऑन बॅटरी इंडिकेटर प्रकाशित होतो, तेव्हा जोडल्या गेलेल्या उपकरणांना पॉवर सप्लायसाठी यूपीएस त्याच्या अंतर्गत बॅटरी सिस्टम मधून पॉवर काढते। हा बॅकअप ऊर्जा स्त्रोत ऑपरेशन्सची सातत्य राखण्यास मदत करते आणि पॉवर आउटेज किंवा व्यत्यय दरम्यान डाऊनटाइम टाळते। 4. ओव्हरलोड इंडिकेटर। यूपीएस सध्या ओव्हरलोड स्थितीचा अनुभव घेत आहे हे सूचित करण्यासाठी ओव्हरलोड इंडिकेटर प्रकाशित होतो किंवा चमकतो, जेव्हा कनेक्ट केलेल्या उपकरणांद्वारे काढलेली एकूण शक्ती यूपीएसच्या मॅक्सिमम रेट केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त असते तेव्हा असे होते। 5. फॉल्ट इंडिकेटर। फॉल्ट इंडिकेटर यूपीएस द्वारे आढळलेल्या फॉल्ट किंवा असामान्य स्थितीची उपस्थिती दर्शवण्यासाठी इल्युमिनेट किंवा चमकते। या दोषांमध्ये अंतर्गत घटक बिघाड, सर्किट खराब होणे किंवा यूपीएस ऑपरेशनवर परिणाम करणारे पर्यावरणीय घटक यासारख्या विविध समस्यांचा समावेश असू शकतो। 6. बॅटरी चार्ज लेव्हल इंडिकेटर। बॅटरी इंडिकेटर यूपीएस बॅटरीमध्ये शिल्लक असलेली चार्जची करंट लेव्हल दाखवतो। जेव्हा बॅटरी चार्ज लेव्हल एका ठराविक थ्रेशोल्डच्या खाली येते, तेव्हा कमी बॅटरीची स्थिती दर्शविण्यासाठी इंडिकेटर इल्युमिनेट किंवा फ्लॅश होऊ शकतो। 7. बॅटरी बायपास इंडिकेटर। बॅटरी बायपास इंडिकेटर यूपीएस बायपास मोडमध्ये कार्य करत असताना वापरकर्त्यांना सूचित करते, जेथे लोड यूपीएसच्या अंतर्गत बॅटरी सिस्टम मधून न जाता डायरेक्ट मेन युटिलिटी सप्लायद्वारे चालविला जातो। 8. लोड ऑन यूपीएस इंडिकेटर। लोड ऑन इंडिकेटरची उपस्थिती वापरकर्त्यांना खात्री देते की यूपीएस कार्यरत आहे आणि कनेक्ट केलेल्या लोड्सना पॉवर सप्लायसाठी योग्यरित्या कॉन्फिगर केले आहे। 9. यूपीएस ऑन ऑफ बटन। यूपीएस युनिटला मुख्य पॉवर सप्लाय नियंत्रित करण्यासाठी ऑन ऑफ बटन वापरले जाते।
बटन दाबल्याने यूपीएस सक्रिय किंवा निष्क्रिय होते, ज्यामुळे वापरकर्त्यांना आवश्यकतेनुसार युनिट चालू किंवा बंद करता येते. स्टेप 4. टॅब्युलेशन मध्ये मागील पॅनलचे स्विचेस आणि कनेक्टर ओळखा आणि रेकॉर्ड करा. सिरियल नंबर 1. स्विच आणि कनेक्टचे नाव. बॅटरी टर्मिनल्स. कार्य. सहसा यूपीएसचा बॅटरी यूपीएसच्या मागील बाजूचा पॉझिटिव्ह किंवा लाल रंगाने आणि नेगेटिव्ह किंवा काळ्या रंगाच्या टर्मिनलद्वारे चिन्हांकित केलेल्या बॅटरी टर्मिनल्सद्वारे जोडल्या जातात. 2. इनपुट टर्मिनल्स. 3 फेजेस पैकी प्रत्येकसाठी इनपुट टर्मिनल्स आहेत, आर, वाय आणि बी. हे टर्मिनल येणारे एसी पॉवर सप्लायचा संबंधित फेजेसशी जोडतात. या व्यतिरिक्त न्यूट्रल कनेक्शन एन साठी टर्मिनल असतात. 3. आउटपुट टर्मिनल्स. 3 फेजेस पैकी प्रत्येकसाठी आउटपुट टर्मिनल्स आहेत, आर, वाय आणि बी. हे टर्मिनल लोड टर्मिनल्सचा इनपुटवर संबंधित फेजेसशी जोडतात. या व्यतिरिक्त न्यूट्रल कनेक्शन एन साठी टर्मिनल असतील. 4. इनपुट स्विच. 4 पोल सर्किट ब्रेकर एमसीबी मध्ये 4 स्विचिंग मेकॅनिझम्स आहेत, जी न्यूट्रल कंडक्टरसह तिन्ही फेज आर, वाय आणि बी एकाच वेळी उघडू किंवा बंद करू शकतात. इनपुट स्विच येणारी युटिलिटी पॉवर सोर्स पासून यूपीएस पूर्णपणे वेगळे ठेवण्यास अनुमती देते. आपातकालीन किंवा देखरेखीची आवश्यकता असल्यास इनपुट स्विच यूपीएसला जलद आणि सुरक्षितपणे पॉवर बंद करण्याचे साधन प्रदान करते. 5. इनपुट स्विच प्रमाणेच आउटपुट स्विच हे 4 पोल सर्किट ब्रेकर एमसीबी देखील आहे, जे कनेक्ट केलेल्या गंभीर भारांपासून यूपीएसला वेगळे करण्याचे साधन प्रदान करते. हे आयसोलेशन, देखभाल आणि सर्व्हिसिंगसाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे इक्विपमेंट डायरेक्ट इलेक्ट्रिकल सर्किट्सच्या संपर्कात येणाऱ्या जोखमीशिवाय यूपीएस किंवा कनेक्ट केलेल्या उपकरणांवर सुरक्षितपणे काम करता येते. 6. बॅटरी फ्यूजेस. बॅटरी सर्किटमध्ये शॉर्ट सर्किट किंवा इतर इलेक्ट्रिकल बिघाड झाल्यास फ्यूज उडेल किंवा ट्रिप होईल, विद्युत प्रवाहात व्यत्यय आणेल आणि बॅटरी आणि संबंधित घटकांचे नुकसान टाळेल. 7. मॅन्युअल बायपास स्विच. यूपीएस सिस्टमला बायपास करून स्विच इलेक्ट्रिकल पॉवरला इनपुट सोर्स पासून डायरेक्ट आउटपुट लोड पर्यंत प्रवाहित करण्यास अनुमती देते. यूपीएस देखभाल किंवा सर्व्हिसिंगसाठी ऑफलाईन असतानाही इलेक्ट्रिकल सप्लायची सातत्य सुनिश्चित करते. रिकॅप. या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल चर्चा केली आहे: 3 फेज यूपीएसचे फ्रंट आणि रेअर पाऊंड नियंत्रणे आणि निर्देशक ओळखणे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.